अधिक या संदर्भात बोलणार आहोत। अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत। या संदर्भात राजकीय विश्लेषण ते करतील। अभय सर, अशा पद्धतीने काही ठरलेलंच नव्हतं आणि त्यामुळे येत्या काळात अगदी महाविकास आघाडी तर नाहीच लढणार एकत्रित, पण महायुती सुद्धा एकत्रित लढणार नाही असे संकेत दिले जात आहेत। नाही, अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी राज्य आणि किंवा राष्ट्रीय पातळीवर युती असली तरी अनेक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आणि आपण जर आघाड्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यापासूनचा जर इतिहास बघितला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत जवळपास 15 वर्ष होते, पण त्या 15 वर्षाच्या काळामध्ये काही अपवाद वगळले तर बहुतांश ठिकाणी या दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आणि पक्षाचं केडर तयार करण्यासाठी किंवा स्थानिक पातळीवर एक पक्षाचा विस्तार करण्यासाठी अशा निवडणुका वेगवेगळ्या लढण्याकडे त्यांची भूमिका असते। अनेक ठिकाणी नंतर निवडणुकीनंतर मग एकत्र येण्याचे प्रयोग होतात, परंतु या निवडणुका वेगळ्या लढल्या जातील असं सुतोवाच तर आताही शिवसेनेने आधीच केलेलं होतं। उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे सुरुवातीपासून सांगत होते, परंतु मला वाटतं की काही ठिकाणी जिथे कमकुवत आहेत आपला पक्ष किंवा आपली आघाडी अशा ठिकाणी युती होतील, पण सरसकट राज्यासाठी एक धोरण असणार नाही आघाडी करायची किंवा नाही करायची या संदर्भात। तर तिथे स्थानिक पातळीवरचे निर्णय त्या काळात निवडणुका जाहीर झाल्यानंतर घेतले जातील असं दिसतंय। पण आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये जे अपयश मिळालेलं आहे ते अपयश यासाठी कारणीभूत असू शकतं का? कारण लोकसभेतला जय जो होता तो अतिशय वाखाणण्यासारखा होता आणि म्हणूनच त्यांचं बूस्टअप जे होतं ते वाढलेलं होतं। विधानसभेला तसं चित्र दिसलं नाही, तो तर भाग आहेच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त दुसरं आहे की स्थानिक पातळीवर युती करणं थोडंसं कठीण असतं, कारण स्थानिक पातळीवर जेवढा निवडणुका या स्थानिक पातळीवर येतात तसं उमेदवाराचं किंवा केडरचं वेटेज वाढत जातं आणि पक्षाचं महत्व त्या दृष्टीने कमी होत जातं। अशा वेळी जिथे तुमच्याकडे पक्षाचं स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे, पक्षाचा विस्तार आहे, अशा वेळेस सत्तेची विभागणी करायला कुठलाही राजकीय पक्ष सहसा तयार होत नाही। म्हणजे आपण उदाहरण घेऊया की आता नागपूरमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांची ताकद अतिशय मर्यादित आहे। अशा ठिकाणी स्वाभाविकच भाजपाला युती करायची इच्छा नसेल। तर जर ठाण्याचं उदाहरण घेतलं की जिथे शिंदेचं स्वतःचं वर्चस्व आहे, अशा ठिकाणी भाजपला बरोबर किंवा राष्ट्रवादी अजित पवारांना सोबत घ्यायचं का या संदर्भात विचार होईल। तर मला वाटतं की राजकीय पक्षांमध्ये तेवढे अंडरस्टँडिंग असतं की स्थानिक पातळीवर आपण परस्परांविरुद्ध लढू, तर ते लढताना त्याची काही पथ्य सांभाळावी लागतात का, कारण एकमेकांवर टीका करताना सत्तेत तुम्ही एकत्र असता। म्हणजे मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की राज्यामध्ये शिवसेना